अहो मॅडम, तो इंगळे फडकं मारत होता हो, म्हणून त्याला म्हटलं पावडरच्या डब्यांच्या मागे पण फडकं मार. म्हणून डबे सगळे असे उचलून धरले तर धाडकन पडले हो. फारसं नुकसान नाही झालेलं, पण थोडीशी पावडर गालाला. अहो, तुम्हाला काय म्हणायचंय मला जरा नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. पावडरचेच डबे ते पडायचेच, त्यात एवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हा, धाप लागण्याचं काय कारण आहे? पावडरचेच डबे ते पडायचेच. तसं बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो हो हो, असं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तर चांगले आहेत ना? अहो चांगले म्हणजे काय, अगदी उत्तमच आहेत की. लांबचं पण मला अगदी स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणल्यावर जवळचं दिसणारच ना. बरं ते जाऊ द्या, बसा. हा, थँक्यू. काय हो, तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं का? लिंबाचं लोणचं? अहो लिंबाचं लोणचं म्हणलं की माझ्या तोंडाला नळासारखी पाण्याची धार लागते. लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. त्यात हसायचं काय? अहो, लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा मला, मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ खूप आवडतात, म्हणून तो परवा साड्यांच्या दुकानात मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम, काय सुरेख दिसता हो तुम्ही. नाही खरंच, तुम्ही आरशात बघा, काय सुंदर दिसता तुम्ही. नशीब बरं तुमच्या लवकर लक्षात आलं. आज तुमच्याकडं बघतच राहावंसं वाटतंय. थँक्यू. मॅडम, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिकट कलरची लिपस्टिक लावली ना, तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने, माफ करा मॅडम, मला तुमच्या ओठांपर्यंत पोहोचण्याचा काहीच अधिकार नाहीये. मी येतो, माझे कस्टमर वाट बघत असतील बाहेर. मॅडम, लिंबू कलरच्या साडीमध्ये तुम्ही काय छान दिसताय हो. थँक्यू.